यानंतरची बातमी अशी की हॉस्टेलमध्ये पिझ्झा मागवला म्हणून विद्यार्थिनींना हॉस्टेल बाहेर काढल्याची घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे। या घटनेनंतर पालकांकडून संताप व्यक्त केला जातोय। पिंपरी शहरातील मोशी परिसरात समाज कल्याण विभागाचं मुलींचं वसतिगृह आहे आणि या ठिकाणी राहणाऱ्या काही विद्यार्थिनींनी 2 दिवसांपूर्वी खाण्यासाठी पिझ्झा मागवला होता। वसतिगृह प्रमुख नाक्षी नारहारे यांनी एका खोलीत राहणाऱ्या 4 विद्यार्थिनींपैकी नेमका पिझ्झा कुणी मागवला असं विचारलं होतं, मात्र हे स्पष्ट होत नसल्याचं कारण देत त्या चौघींनाही एका महिन्यासाठी हॉस्टेलवर येण्यास बंदी घातली गेली आहे। मात्र या निर्णयावर पालकांनी संताप व्यक्त केला। या अशा चुकांसाठी विद्यार्थिनींना प्रवेश बंदी करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागानं पारित केले आहेत का याचा खुलासा अद्याप झालेला नाही, त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये ऑनलाईन गोष्टी मागवल्या जातात, विधी मंत्रालयापासून ते सामान्य कचेरीपर्यंत। असे असताना एखाद्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनींनी वसतिगृहामध्ये राहत असताना जर ऑनलाईन पिझ्झा मागवला म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आली असेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असेल, तर हे खरंच निषेधार्थ बाब आहे। ह्या संबंधित रेक्टरवरती समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकुरे यांनी कायदेशीर कारवाई करावी